हो साहेब. मॅडम, रस्त्याच्या कडेला इकडं गाड्या लागलेल्या आहेत सगळ्या रस्त्यावरती. हो साहेब, साहेब साहेब, हो साहेब नमस्कार. पाया पडतो तुझ्या. पडू नका हो, पाया कशाला पडताय मला सांगा. हो इथं तुमच्या गाड्या जाणार आहेत मला काम करून इथं गाड्या लागल्या तिथं. हो इथं वाहतुकीला अडथळा होतो काय सांगा जरा. हा हे बघा मॅडम, इथं वाहतुकीला अडथळा होतो काय सांगा या कोपऱ्याला. हा कुठे पण पोलिसात ना. हो हो साहेब, या कोपऱ्याला अडथळा होईल काय. हो साहेब, साहेब या तुम्ही काम करा. तुम्हाला बंदोबस्त ठेवले हो मंडप चोरला काय फोन करत होतो. मग मंडप उचलून नेला. आला नाही तुमचा फोन. काही नाही, तिच्या फोनवरनं मी फोन केला. तिच्या फोनवरून केला, तुमचा नंबर नव्हता. माझा नंबर माझ्याकडे बॅलन्स नव्हता म्हणून तिच्या फोनवर तुम्ही उचललाच नाही फोन. मला सांगा या कोपऱ्याला इथं अडचण कोणाची होती. नगरपालिकेने नेलं. कोणी नेला काय माहिती. चोरांनी नगर चोरून परिषद नेला. नेलं. हा नगरपालिकेने का पण नोटीस द्यायला पाहिजे का नको सांगा. रितसर नोटीस द्यायला पाहिजे ना. होय. हे बघा या सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत रस्त्यामध्ये. ट्रॅफिक पोलीस या गाड्या लागल्या आहेत पण यांची अडचण होत नाही. पण मी एकटा माणूस कोपऱ्याला बसलेलो आहे आणि यांना पोलिसांना माझी अडचण होते. साहेब पळतायत बघा लांब लांब. या सगळ्या गाड्या इथं उभ्या आहेत. या कुठल्याही गाड्याचा या ट्रॅफिकला अडथळा होत नाही या ठिकाणी. मात्र एका कोपऱ्यामध्ये मी शांततेत उपोषण करतो आहे. त्याचा मात्र यांना त्रास होतो आहे. जावा जाओ निमेतून जावा. मला काय नाही, मला वाटतं जा मिळतात काय घाबरायचं नाही कोणाच्या बापाला. मग मी उपोषणा बसलो, मला हलवलं तिथलं. हे पण त्यांना जागा दाखवतो, एवढ्या गाड्या लागली आहेत मलाच हलवतात.
लोकांना. होय ना. हा साहेब तुमचा काय नंबर मला सांगा करायचं जरा. या नोकरांच्यावर 40 लाख रुपये दिवसाला खर्च करतोय आपण. अहो काय ना रस्ते आहेत आमच्या गोमाता आम्ही म्हणतो रस्त्यावर मरतायत त्यांना डॉक्टर नाही आहेत त्यांना काही देणं घेणं नाही आहे. गोमातेचा प्रश्न आहे तो आहे पण सर्वसामान्य माणसाला 12 तास काम करून 400 रुपये मिळत नाहीत आणि एक पोलीस दिवसाचे 4,000 रुपये घरात घेऊन जातो वरची कमाई. अहो पोलीस तर घेतच सोडा. नंबर सांगा जरा मला. हे राजकारणी जे आहेत ना दिवसाला 40 लाख रुपये आपण खर्च करतो कलेक्टरला एवढा पगार देतो काय काम करते काय ते करताय फक्त राजकारण्याची आम्हाला. माझं रेशन कार्डचा पत्ता रत्नागिरीतून माझ्या नवीन घर आहे पावसला बांधले तिथे ट्रान्सफर करायचं 4 वर्ष झाली मी फेऱ्या घालतोय. साहेब द्या पत्र जाऊया कलेक्टर समोर बसूया. कलेक्टर कशासाठी ठेवलेत आपण हे कामगार कामगार हे नोकर आमचे पण हे आमच्यावरच मालकगिरी आहे. तुमचं मला क्या नंबर सांगा. 70 20 84 70 20 84 30 99 30 99. 99. बघितलं ना गाव कुठलं तुमचं पावस. पावस. साहेब गेल्या 25 वर्षात एक वर्ष कधी रस्ता चांगला नाही. अहो, कसले कसे काय टुरिस्ट सगळे? आमच्याकडे येतील सांगा. हा आणि मग आमची बेरोजगारी वाढणार मग आमची लोक मुंबईला जाणार. बिलके साहेब नमस्कार. आला का नंबर आला. आला ना. काय नाव आपलं? आपलं माझं विवेक चव्हाण. बिलके साहेब नमस्कार. जनता मालक तुम्ही मालक आणि 25 वर्षात मिल्के साहेब आम्ही मालक म्हणून मिल्के साहेब तुम्ही मिलिटरीमध्ये नोकरी केलीत. ऐकून घ्या एक मिनिट. आता विषय तुमचा विषय काढला तुम्ही म्हणून आता विषय काढला ते अतिशय चांगलं झालं. जनता मालक आहे सगळ्यापासून सगळ्यांना माहीत आहे संविधान सांगतो पण नाही पण ह्या सरकारला माहिती आहे का? तेच विचारतोय तुम्ही देशसेवा कशासाठी केलीत हे याच्यासाठी असे दिवस बघण्यासाठी. हो आम्ही याच्यावरती काय तर एकट्यानं बोलून जाऊन तुम्ही उभा करा मी तिथं कोणी येतो तिथे माझं तो हे सगळे नुसतं थापा मारणारे लोक आहेत. आम्ही सांगितले जर वेळ पडले खांद्यावर बंदूक घेऊन मी मुंबईला 1 नंबरला अटक आहे मंत्रालय दारात. प्रवीण केली मंत्रालयाच्या दारामध्ये मंत्रालयाच्या गेटवरती उपोषण आंदोलन केले आम्ही आणि 1 नंबरला साहेब आज रत्नात तुम्ही एवढं चांगलं काम करता एवढं काय स्विमिंगचं काम करता होतोय सांगू का फायदा आणि स्वातंत्र्य मिळालं कसं हे माहिती आहे का उदर बघा. हा एक भाग झाला. आणि दुसरा, हे स्वातंत्र्य दिवसाला आम्ही टिकवण्यासाठी 40 5 युद्ध केलोय. मग आम्ही पेपरला देतोय सगळे मातमी सगळे माहिती आहे आणि अजून आम्हाला 88चा प्रस्ताव अजून शासन होत नाही. साहेब 25 वर्षात सांगा एक दिवस रस्ता कधी चांगला आहे का हो. या आमच्या गोमाता आहेत त्या रस्त्यावरती फिरतायत ऍक्सिडेंट होत आहेत त्यांना डॉक्टर नाही त्यांना आहेत. काहीच पडले नाही. रेल्वेत आम्हाला मग संडासात आम्ही बसून मग जायला मला लागतं जागा माहिती दिली आहे, आम्ही. तुम्हाला निर्णय तुम्ही काय घेतला सांगा आम्ही तिथे येतो. साहेब मी आता उपोषणाला बसलो होतो इथे कुठे? कलेक्टर ऑफिस समोर 24 तारखेपासून उपोषणाला बसलोय. ह्या साहेबांनी विषय काय होता? विषय आपलं नगरपालिकेचं हॉस्पिटल आहे ना हा. ते युपी मधल्या माणसाला भाड्याने दिलं तो पैसे कमवायला लागले. संसारी गार्डन होतं त्यांचे धंदे द्यायचे. संसारी गार्डन होतं तिथं वडाचं झाड आपलं देव आहे ना हा. ते तोडलं. गार्डन मधली झाडं चोरून नेली जिल्हा प्रमुखांनी आणि तिथं मंदिर बांधतात. काय गरज आहे काय मोकळ्या जागेत बांधा ना साहेब. आणि तुम्ही मंदिरच बांधा शेतकऱ्यांच्या बोंबलाला ते त्यांना मी काय करू म्हणतो नका. मोकळ्या जागेत तर बांधा आमची झाडं आहेत तिथे तोडू नका. या मंदिरचं आता काय गरज आहे? मंदिर काय मंदिर झालं साहेब त्याचं तुम्ही जेव्हा एक आहे. सैनिक बोलता सैनिकाला कळतं. अहो पण ह्या या राजकारणाला सगळ्यात काय कळत नाही. आमच्या उत्पन्नाची बाजू कोणती आहे? आज आम्हाला अन्नधान्य कुठून मिळतं? त्यांच्यासाठी तुम्ही ते पूर्वी सगळे नद्या प्रकल्प एक दिवसात जोडायचं ठरलं होतं बरोबर आहे. म्हणजे जेव्हा पण उन्हाळ्यापासून पाणी आपल्याला मिळेल त्याचा प्रकल्प केला. शेतकऱ्यासाठी केवढे मोठे प्रकल्प करण्यासाठी प्रयत्न केले. तो सुरुवात झाला त्यांनी थांबवला आणि शेतकऱ्यांना मारून टाकलं आणि नको ते प्रकल्प करायला. हा शेतकऱ्यांच्या जमिनी हवं तेवढ्या रुंदीकरण रस्ता करायला. रस्ता गरज आहे पण किती? नाही साहेब मी म्हणतो तो रस्ता तरी टिकू दे. आज टुरिस्ट आमच्याकडे यायला बघत नाहीत. मालवणला पळतायत. मी इथंच नाही दिल्लीपासून गल्लीपर्यंत हीच बोंब आहे. ऐकून घ्या साहेब, इतका बोलवा. मी रत्नागिरीचं फक्त म्हणत नाही अख्ख्या भारतभरीचं आहे. तुमच्यासारख्या सैनिकांनी आता लढायची गरज आहे. हा, आता कसं बोलला तुम्ही बाहेर हे पडायची सांगा, गरज मी आहे. तिथे सांगणार आहे तुम्ही असं कराल मला बोलवा. आज नारायण राणे आता आले मी- भेटलात की नाही त्यांना. नाही जाणार मी म्हटलं मला विचारलं आमच्या संघ म्हटला मग दरबार आहे कशाला म्हटलं. मागच्या वेळा म्हटलं उदय सामंतने दरबार भरवला. मी माझा निवेदन दिला 1988चा प्रस्ताव माझ्या सैनिकांना जागा पाहिजे आम्ही मागितले. मला एकट्याला मागितलेलं नाही. मी माझ्या सगळ्या सैनिकांचे जानकी गरज नाही आहे घरं नाही जे असे भाडून राहतात त्यांना आपली मालकीची घरं असावं म्हणून शासनाकडं जागा सरकारी जागा मंजूर झालेली आहे शरद पवार मुख्यमंत्री असताना पण ते अजून आमच्या ताब्यात येत नाही. खासदार साहेबांच्या किती कानावर प्रस्ताव घाला. दिला? खासदार साहेबांच्या कानावर घाला. काय त्याच्या आयला ते खासदार हा काय खाय नाही. उदय सामंत पालकमंत्री आहे ना होय मग त्याला जनता दरबार दिल्यानंतर त्याच्यात काय कारवाई केली नाही मग. सांगतो ऐकून घ्या. मी त्याचा एक शब्द दिलेला होता की इतके वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक हा जो आमचा कलेक्टर
मुख्यमंत्री रोज काय ते सांगून आज ह्याला जावा मसूर खात्यावर जावा हे तो पाठवलं आहे मसूर खात्यावर गेलं आहे ते कलेक्टरने हे करायला पाहिजे हे करायला केलं नाही. आता तुम्ही याच्यावर घालता तुम्ही त्याच्यावर ॲक्शन काय करता. मला काय म्हणायचं आहे गुन्हेगाराला त्यांनी गुन्हा केला त्याला बघा तो कुठं नाही मिळत तर तिकडे बघा हे सांगून मिळाल्यानंतर त्याच्यावर काय नसतं अटक करताना सोडून देत नाही. तो काय असं कधी होतं पण एक दिवशी ह्यांच्यावर जर होतील ना अत्याचार तेव्हा कळेल. तुमच्या सैनिकांनी तर जागा झालं पाहिजे. आता जाब विचारला साहेब, पाहिजे. मला आमचे सरन्यायाधीश निघावरचे PC सावंत म्हणून होते बघा माहिती आहे का. बरोबर माहिती आहे. हां माहिती आहे की आम्ही पुण्याला गेलो तिथं त्यांनी म्हणाले त्या सरकारला आवरायचा तर सैनिकच आवरू शकतात बाकी कोणी आवरू शकत नाही. हे तुम्ही आज जर उभारत असाल तर मी तुम्हाला पाठिंबा देतो. साहेब, मी- न्यायाधीश मी उपोषणाला 31 डिसेंबरला बसलेला आहे. कधी या हनुमान मंदिराच्या इथे मी आहे. ओके हां आणि माझी पण मुलाखत देतो आणि खरोखरच मला पण घ्या त्या तुमचे काय गोष्टीचं- प्रश्न असतील ते नाही, घेऊन नाही, या नाही, आपण मी भांडूया. क्रांती म्हणजे आम्ही आता काय जिवंत राहून तरी उपयोग काय. होय मेल्याचा जमा आहे. हे अहो इंग्रज परवडले पण हे नको. अहो ब्रिटिश होते ते मग चांगलं होतं. होय हे आम्हाला आमचीच लोक लुटायला लागले. हां. आणि तोंडावर सांगून आणि परत आणखी- चालेल, वंदे आणि मातरम, उलट- भेटूया. ओके, ओके. आणि उलट मला तुझं म्हणतं मी कसं तुम्ही आम्हाला धमकी देत आहे काय म्हणे. मी म्हटलं फक्त कागदावर शब्द न्याय प्रविष्ट आहे म्हटलं हे त्याने धमकी वाटली. अजून खांद्यावर बंदूक घेतलेली नाही. घ्या घ्या आता लढूया. आता आपण पेनानं लढायचं. नाही, त्याला लढून झालं. मी तुम्हाला आता सांगतो दुसरी एक गोष्ट सांगतो. मी 1968ला उधमपूरला होतो आलं का. तिथं आमची चायना मॉडेलच्या बंदूक असतात. थँक्यू. चायनाची जवळ आहे ना चायना. तर चायनाचा जो माल आधुनिक पद्धतीच्या त्या डबल बारच्या बंदुका 1200 रुपये मिळतो. आमची काय मराठी पोरं काय म्हणाले विके सर कारण मी सिनियर ना बरोबर. विके सर आपण जाताना एक 1200 रुपयाला बंदूक आहे कॅन्टीनमध्ये जुनं काय हां. म्हटलं खायला काय हरकत नाही तुमचं विचार चांगले आहेत पण बाबा म्हटलं 1965 युद्ध झालं ते एक सरकारने आमच्या खांद्यावर बंदूक दिली त्याने आम्ही काय केलो बरोबर. समोरच्याला मारलो तो काय आमचा दुश्मन होता का. हे राजकीय नेते आहेत ते आम्हाला मारले. आमच्या बायका बरोबर उघड्यावर पडले त्यांच्या बायका उघड्यावर पडले. आता आम्ही जिवंत आहे म्हणून द्या पण ज्यांच्या बायका बरोबर उघड्यावर पडले त्यांचं पुढचं भविष्याचं काय कोणी केलं म्हणजे कसं माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक आहेत. हा एक भाग झाला. दुसरा त्यांना सांगितलं आता आमचं मी रागाच्या भाडत बंद घेतला गेला रागाची भाडत कोणी तुमच्यावर म्हटला आईला होय का तर आम्ही घरातली बंदूक काढली आणि घातली गोळी. राग किती व्हायचा असतो. तो मेला तुम्ही गेला खडी फोडायला त्याच्या बायका बरोबर उपाशी तुमच्या बायका बरोबर उपाशी. बंदूक काय करते पण वेळेनुसार बंदूक सुद्धा वापरायला पाहिजे वेळेला. पण तसं हे सरकारला पाहिजे काय विचारायला पाहिजे. हां नाही लढूया आपण. या तुम्ही झालं लोकशाही पद्धतीनं आम्ही लढूया. मतदान करून या माझ्यासोबत उपोषणाला बसायला या. आवाज हं? कुठं बसला तुम्ही.